सायबर सिक्युरिटी हा एक अत्यंत महत्वाचा विषय झालेला आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे सायबर फ्रॉड्स आपल्याला होताना दिसतात आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर एक नंबरवर सायबर फ्रॉड्समध्येही जे काही आर्थिक गुन्हे आहेत ते एक नंबरवर आहेत. त्यानंतर मग थ्रेटनिंग वगैरे अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये खंडणी वसूल होते हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि लैंगिक गुन्हे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अशा 3 प्रकारचे गुन्हे आज खूप मोठ्या प्रमाणात या सायबर व्यवस्थेचा लाभ घेऊन त्या ठिकाणी घेतले जातात आणि अशा गुन्ह्यांना तात्काळ त्या ठिकाणी पकडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला असं वाटतं की विशेषतः मुंबई पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे की आजच मला आता आयुक्तांनी सांगितलं की एका केसमध्ये 12 कोटी रुपये जे त्या ठिकाणी सायबर फ्रॉडमध्ये गेले होते त्यातले वेळेत काम करून जवळपास 11 कोटी 20 लाख रुपये हे मुंबई पोलिसांनी परत मिळवले, वाचवले आणि त्या व्यक्तीला मोठ्या फ्रॉडमधनं त्या ठिकाणी वाचवलेलं आहे.